भाषणासाठी बोलवतो सुजाता. माझे नाव सुजाता दशरथ मिकेवाड. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोवाडी. मी आता 4थीत शिकते. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. सामान्य व्यासपीठावरील माननीय वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित असलेले तमाम देशबांधवांनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालवावा म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे अंमलबजावणी राज्यघटना लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन भारताचे संविधान हे राष्ट्रीय सण आहे. जय हिंद, जय भारत. यानंतर इयत्ता 5वीची विद्यार्थिनी वैष्णवी पुट्टेवाड. माझे नाव वैष्णवी वंदे पुटेवाड. माझ्या शाळेचे नाव जी.प. शाळा कोळवाडी. इयत्ता 5वीत शिकते. सर्वांना नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक हा एक राष्ट्रीय सण आहे. जय हिंद, जय भारत. यानंतर इयत्ता 5वीची विद्यार्थिनी प्रतिज्ञा बिडकर. Good morning everyone. My name is Pratidnya. Today is 26 January. At first I wish you all a very happy Republic Day. This year we are celebrating 75th Republic Day. Republic Day is a national festival of our country. On 26 January 1915, the Constitution of India come into force. The Constitution of India is the supreme law of India. Thank you. अतिशय मोजक्या शब्दामध्येच या ठिकाणी आपलं मनोगत हे आपल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त करत आहेत. यानंतर इयत्ता 5वीची विद्यार्थिनी मयुरी गडमड. सर्वांना नमस्कार. माझे नाव मयुरी गडमड. मी इयत्ता 5वीत शिकते. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत असलेला एक आगळा देश आहे. जय हिंद, जय भारत. यानंतर संस्कृती. माझे नाव संस्कृती विश्वंभर मिकेवाड. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ यही कि हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिन की शुभकामनाएं. जैसे कि हम सभी जानते हैं आज 26 जनवरी है और हम हमारे देश का 75वां गणतंत्र दिन हम मनाने के लिए यहाँ उपस्थित है. 15 अगस्त 1947 को हमारे भारत
15 अगस्त 1947 को हमारे भारत देश को ब्रिटिश शासन से आज़ादी मिली थी। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हम हर साल गणतंत्र दिन मनाते हैं। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। हम उस देश के फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, हिंदुस्तान है। जय हिंद, जय भारत। अतिशय छान शब्दांमध्ये संस्कृतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे, भाषण केलेलं आहे. यानंतर शुभांगी मेकेवाड आणि गायत्री मेकेवाड या ठिकाणी या दोघी बहिणी या ठिकाणी एक गीत सादर करणार आहेत. माझे नाव गायत्री मोहन मेकेवाड. माझे नाव शुभांगी मोहन मेकेवाड. आज मी तुम्हाला एक गीत छोटंसं गाऊन दाखवणार आहे. ओ सदके में जावा मैं दिल जानिया, मैं शीश झुकावा मैं दिल जानिया, तेरा नाम जो कर जावा हो. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, तू जान शान हमारी मेरे भारत की बेटी. जीती रहो जी जीती रहो, जो तेरे नैनों से ठहरे ओ आंसू है अपने, ओ तेरे होठों से ठहरे ओ गीत है अपना. हो तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, तू जान शान हमारी मेरे भारत की बेटी. छान, अतिशय छान. गायत्री आणि शुभांगीनं आताच एक देशभक्तीपर गीत तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे. त्या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्या की देशाची विविधता वर्णन केलेलं आहे. आपल्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जर गेलात तुम्ही तर आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. जम्मू काश्मीरचा पोशाख बघितला तर तुम्ही आपल्यापेक्षा वेगळा आहे. जम्मू काश्मीरचे पिकं वेगळे आहेत, तिथली स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. आपले पिकं वेगळे आहेत तर राजस्थानमध्ये गेला तर तिथले पिकं वेगळे आहेत, तिथला पोशाख वेगळा आहे. म्हणजे आपला देश विविधतेने नटलेला आहे, वेगवेगळ्या. पश्चिम भागामध्ये गेलात तुम्ही तर पर्वतीय रांग आहेत आणि पूर्व भागामध्ये गेला तर सपाट प्रदेश आहे. अशा पद्धतीने विविधतेमध्ये नटलेल्या देशाचं वर्णन गायत्री आणि शुभांगीने आता गीतामधून केलेलं आहे. आणि दुसरं काय, आम्हाला आणखी समजत नाही गायत्री कोणती आणि शुभांगी कोणती. त्याच्यामध्ये आमच्या वर्गामध्ये नेहमी जोक होत आहे. आम्ही शुभांगीला गायत्री म्हणतो, किती म्हणते हो सर मी गायत्री नाही हो मी शुभांगी आहे. शुभांगीला गायत्री म्हणतो, गायत्रीला शुभांगी म्हणतो. चला त्याच्यानंतर पुढचं आहे भाषण कुमार जामोदेकर. माझे नाव कुमार दामोदेकर. मी आज 2 गोष्टी बोलणार आहे, ते तुम्ही निश्चितपणे ऐकावे. कलरफुल कंट्री इंडिया, द बेस्ट कंट्री इंडिया, द ब्युटिफुल कंट्री इंडिया, द स्ट्रॉंगेस्ट कंट्री इंडिया. हेल्दी रिवर इज गंगा, सेलिट द फ्लॅग तिरंगा. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी विद्यार्थी भाषण किती करतात याला महत्त्व नसून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पुढे येऊन बोलण्याची, निर्भीडपणे मत व्यक्त करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आली पाहिजे, हा आपला त्यामागचा उद्देश आहे. यानंतर ज्ञानेश्वर पालटवाड, इयत्ता 5वीचा विद्यार्थी. Good morning everyone. My name is Anshul. Today is 26th January and we are Republic Day. Is national festivity. This is every special day of all Indian. Thank you. यानंतर श्रीनिवास घुमनवाड, इयत्ता 5वीचा विद्यार्थी. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है. याद करो वीरों, तुम्हारा बलिदान से प्यारा एक हिंदुस्तान है. जय हिंद, जय भारत. यानंतर सदाशिव पेंडलवाड. माझे नाव सदाशिव संभाजी पेंडलवाड. मी इयत्ता 3री शिकतो. मी आज तुम्हाला 2 शब्द बोलून दाखवणार आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे.
विविधतेची एकता, विविधतेची एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, भारत देश महान. ज्या भूमीवर वाहते, ज्या भूमीवर वाहते गोदावरी, कृष्ण, यमुना, गंगा, हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा. जय हिंद, जय भारत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना भाषणे दिली होती. काही विद्यार्थ्यांना एक स्टेज करिअर नसतं किंवा काही बोलता येत नसतं, त्यामुळे ते विद्यार्थी थोडे मागे आहेत. आणि आपण ही जी काही यादी फायनल केली आहे, यांना आपण बोलता येते म्हणून आपण यांना पुढे आणलेलं आहे. त्यानंतर इयत्ता 3रीचा विद्यार्थी आदित्य मेकेवाड या ठिकाणी एक भारतात विविधता असलेलं एक गीत या ठिकाणी सादर करणार आहे. नमस्ते नमस्ते, माझे नाव आदित्य धनुराज मेकेवाड. मी इयत्ता 3रीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी. आज मी तुम्हाला एक भारताविषयी गीत गाऊन दाखविणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. जगी दुम वारे, दुम दुम वारे, भारत गौरव गा. या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. उदात उज्ज्वल सुंदर मंगल आमचा देश महान, आमचा देश महान. किती शतकरी तळ्यात मळ्यात बसती, किती काम करी अगणित जनभोभाषी, नभो धर्मी भोबेशी. एक मनाने एक दिनाने नांदती भारत देशी. गगनात दुमे बाजे थरथरली वसुधा माई. दश दिशा प्रकाशित झाल्या लेलेरीतून सागर गाण्या. जगी धुम वारे, धुम धुम वारे, भारत गौरव गा. अतिशय छान गीत आदित्यने या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी लहान वयामध्ये 20 ओळीचं कविता असू द्या, 30 ओळीच्या कविता असू द्या, आमच्या विद्यार्थ्यांना जवळपास 10-10, 15-15 कविता पाठ असतील. कारण 1ली पासून 5वी पर्यंत सर्व एकत्रच असल्यामुळं या ठिकाणी सारख्या कविता ते म्हणत असतात. पण ज्यावेळेस आपण भाषण देतो एक 20 ओळीचं, 25 ओळीचं, 30 ओळीचं, त्यावेळेस त्यांना थोडंसं ते करण्यामध्ये कठीणाई येते, अवघड जाते. म्हणून आपण त्या ठिकाणी थोडंसं कमी कमी ओळीचं त्यांना भाषण दिलेली आहेत. यानंतर वर्ग 3रीचा विद्यार्थी भावेश लाड. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव भावेश वनदेव लाड. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला एक छोटूसं भाषण म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही चित्तपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला संविधान लागू झाले. जय हिंद, जय भारत. यानंतर इयत्ता 3रीचा विद्यार्थी सार्थक मेकरकर. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव सार्थक श्यामसुंदर मेकरकर. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक देश बनला. त्या दिवशी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. जय हिंद, जय भारत. यानंतर पियुष शिवनेकर. गावाला गेला होता, अचानक 2 दिवसामध्ये भाषणाची तयारी केलेली आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पियुष अमोल शिवनेकर. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी. आज मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त एक भाषण
निमित्ताने ऐकावे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपण भारतीयाच्या अभिमानाचा व उत्सवाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. जय हिंद, जय भारत. यानंतर वर्ग दुसरीची विद्यार्थिनी श्रुती मेकरकर, तिनं अतिशय छान आणि सगळ्यात मोठं भाषण तिनं केलेलं आहे, करणार आहे. सर्वांना माझे नमस्कार. माझा नाव श्रुती श्यामसुंदर मेहकरकर. माझ्या शाळेचे नाव जी.प.प्रा. शाळा कोळवाडी. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे आणि माझ्या बालमित्रांनो, गावकऱ्यांना आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी विनंती. माझा विषय मुलींची शिक्षण समाजाची रक्षा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते पिऊन मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे आंबेडकर म्हणतात. शिक्षण हे समाजाचे आधारस्तंभ आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्ञानाविना जीवन व्यर्थ आहे. एक स्त्री शिकली पण सारे कुटुंब शिक्षित होते. कुटुंब शिक्षित झाले तर समाज सुधारतो. समाज सुधारला तर देश सुधारतो. म्हणून सर्वांनी शिक्षण घ्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय भारत. आता श्रुतीनं भाषण केलेलं आहे. हे आमच्या शाळेचं खणखणीत नाणं आहे. नाणं खणखणीत असलं तरच बाजारामध्ये चालतंय, नाही तर नाणं चलत नाही. आपण जुन्या काळामध्ये म्हणतो बघा की बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकत नाही, अशा पद्धतीची एक म्हण आहे. तसंही आमच्या शाळेचं खणखणीत नाणं आहे. काही काम द्या, अगदी चुटकीशी पूर्ण करून दाखवणार. कितीही काम द्या, लगेच पूर्ण करून दाखवणार. कोणतीही गोष्ट सांगा, फास्ट, सगळ्यात फास्ट करून दाखवणार, अशी ही विद्यार्थिनी आहे. धन्यवाद श्रुती. याच्यानंतर पुढचं आहे समीक्षा. आपल्या समोर भाषणाला येत आहे समीक्षा मामिलवाड. सर्वांना नमस्ते. माझे नाव समीक्षा नारायण. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प.प्रा. शाळा कोळवाडी. देसलामी या तिरंगा ज्यामुळे तुझी शान आहे. सर्वप्रथम सर्वांना देसलामी या तिरंगा ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. हा दिवस देशाचा अभिमान राखणाऱ्या संविधानाच्या अंमलात. जय हिंद, जय भारत. तितकं तर विद्यार्थी घाबरतच असतात, तरी पण कोळवाडीच्या विद्यार्थ्यातला एक चांगला गुण म्हणजे पुढे येऊन चांगल्या पद्धतीनं मत मांडत असतात, बोलत असतात, निर्भीडपणे बोलतात. यानंतर आपण थोडंसं या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सांस्कृतिक गीत ठेवलेलं आहे. या गीतातल्या मुली आहेत संस्कृती, सुजाता, वैष्णवी, शुभांगी. त्याने पुढे यायचे. या चला. दोघीपैकी एक जण येणार होता ना, एक जण हा ना, कोण होतं बरं? नाही तर नाही राव, तुमचं म्हणा.
अतिशय छान गीत या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे. यानंतर परिपाठाच्या नंतर जुलै पासून वी लर्न इंग्लिश हा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी राबवतो शाळेमध्ये आणि त्याचा निश्चितच फायदा आमच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. 1, 2 ते 3 मुली आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी बोलणार आहेत. प्रतिज्ञा, टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे स्वतःविषयी इंग्रजी माहिती सांगणार आहे. My name is Pratidnya. Today, my name is Pratidnya. I am 5th class. I am 10 years old. My school name is JPPS Koladi. I go to JPPS Koladi. My friend name is Mayuri. I am a girl. My surname is Bidkar. My class teacher name is Sonare sir. चला यानंतर मयुरी पुढे यायचंय. टेल मी अबाउट युअर फॅमिली. My father name is Chandrakar. He is a driver. My mother name is Prabhati. She is a housewife. My grandfather name is Sridhar. He is a farmer. My grandmother name is Lakshmibai. She is a housewife. My brother name is Srinivas. He is a student. My sister name is Rupali, Rohini and Ratnamala. She is a student. फक्त बोलतातच असं नाही, हे जितकं बोलतात तितकं लिहितात पण. आणि फक्त 5वीचेच विद्यार्थी 4थीचेच विद्यार्थी बोलतात असं नाही, तर 2री पासून 2री 3री 4थी 5वी पूर्ण वर्गाचे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी बोलतात. चल सुजाता, टेल मी अबाउट युअर फ्रेंड. My friend name is Vaishnavi. She is a student. She likes to eat mango. She likes to play kho-kho. She is a student. She in 5th class. She go to JPPS Kolwadi. She live in Kolwadi. She is a play kho-kho. यानंतर दुसरीची विद्यार्थिनी श्रुती. कम हिअर. टेल मी अबाउट युअर फॅमिली. My name is Shruti. My friend name is Samiksha. I go to JPPS Kolwadi. I live in Kolwadi. My village name is Kolwadi. I go to JPPS Kolwadi. My brother name is Sarthak. My sister name is I have no sister. यानंतर 26 जानेवारी निमित्त आपण या ठिकाणी खेळ घेतले होते. त्या खेळाचे या ठिकाणी आपल्या उपस्थित सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला बक्षीस वितरण करायचे. सव्वीस जानेवारी निमित्त आपण वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, काही विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे, काही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकवलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना आपण आता बक्षीस देणार आहोत. तत्पूर्वी एक सर्व गावकऱ्यांतर्फे आपण काय करणार आहे, आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या गावचे एक मेहनती व्यक्तिमत्व, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी की अतिशय मेहनत करून आणि कष्ट करून MPSC परीक्षेमार्फत सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची तलाठी या पदावर आताच नवीनच नियुक्ती झालेली आहेत. आपण आपल्या शाळेतर्फे, आपल्या गावकऱ्यातर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत. आपण बघा, असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिऊन माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. इतकी आज शिक्षणामध्ये ताकद आहे. म्हणून म्हणतात सर्वांनी की शिक्षण घ्या, मोठं व्हा, संघर्ष करा, शिका, मोठं व्हा, खूप मोठे बना. आज तुम्ही बघितलेलं असेल सावित्रीबाई फुलेचं एवढं नाव जगामध्ये कशामुळे आहे, तर शिक्षणामुळे आहे. कल्पना चावला अवकाशामध्ये जाऊन आल्या, कशाची ताकद होती ती? शिक्षणाची ताकद होती. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनल्या, कशाची ताकद होती? शिक्षणाची ताकद होती.
म्हणून शिक्षणामध्ये एवढी मोठी जादू आहे. म्हणून म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. असंच एक आपल्या गावचे व्यक्तिमत्व आहेत माननीय श्री सुदाम मामिलवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. आमच्या शाळेतर्फे गावकऱ्यातर्फे एक छोटासा सत्कार स्वीकारावा आणि आमच्या विद्यार्थ्यांना 2 शब्दांमध्ये मार्गदर्शन करावं त्यांनी की भविष्यामध्ये की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने संघर्ष केला पाहिजे. माननीय श्री सुदाम मामिलवाड. सुदाम सर तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करते, सर्वांनी शांतपणे ऐकावं. सर्वप्रथम सर्व शाळेतील लहान मुलांना आणि गावकऱ्यांना भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज खरंच आनंदाचा दिवस आहे. एकतर माझी निवड झालेली आहे सातारा तलाठी या पदासाठी. सरांनी मला काल विनंती केली होती की बाबा आमच्या मुलांना थोडं मार्गदर्शन करा. सर मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट घेण्याला पर्याय नाही. कष्टाशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळत नाही. पण नुसते कष्ट घेऊनही उपयोग नाही आहे. कारण आपल्या गावात जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर तुम्हाला जर बेसिक नॉलेज भेटलं सुरुवातीपासूनच तर तुम्ही जेवढे मेहनत घेताल त्याच्या तेवढे लवकर तुम्हाला यश मिळणार आहे. मी एक गोष्ट माझ्या आयुष्याच्या अनुभवावर एकच सांगणार आहे की बाबा तुमचा जर बेस पक्का असेल, लहानपणापासून मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, योग्य वयात योग्य गायडन्स मिळालं, तुम्ही लवकर आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. सध्या एक आपल्या पूर्ण समाजामध्ये एक ट्रेंड चालू आहे की बाबा इंग्लिश मिडियम जे शाळा म्हणतात. मी एक माझ्या अनुभव तुम्हाला सांगतो की बाबा इंग्लिश या विषयाचा एवढा तुम्ही भाऊ करू नका. कारण कोणतीही जर तुम्हाला नोकरी लागायची असेल, इंग्लिश वेटेज किती आहे? फक्त एक 25 मार्काचा. आणि बाकीचे विषय तुम्हाला सगळे मराठीमध्ये आहे. त्यामुळं कोणत्याही पालकांनी इंग्लिश असं म्हणजे एक हे करून आपल्या पालकांना इंग्लिश मिडियममध्ये घालू नका. मराठी मिडियम त्यांना शिकू द्या. कसं असतंय की तुम्हाला जोपर्यंत तुमची मातृभाषा चांगली जमत नाही तोपर्यंत तुम्ही इंग्लिश शिकू शकत नाही. कारण व्हायला काय, आज इंग्लिश मिडियमच्या नावाखाली मराठी भाषेच मुलांना येत नाही आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या मुलांना 5वीपर्यंत मराठी भाषा चांगली शिकवा. त्यानंतर ते मुलं आपोआप इंग्लिश शिकतील. बरोबर आहे. त्यामुळं इंग्लिशचा भाऊ कोणताही भाऊ न करता मराठी मीडियममध्येच मुलं शिकवा आणि चांगले शिकवा. मुलांना वाचनाची सवय लावा. त्यांना चांगले त्यांच्यावर संस्कार करा. त्यांना वाचण्याची सवय लागल्यामुळे काय होते की बाबा जोपर्यंत तुम्ही वाचन करत नाही तोपर्यंत तुमचा बौद्धिक विकास होत नाही. आणि आज आपल्या इथं एक गोष्ट एक कमी होत आहे की बाबा वाचण्याची सवय मुलांना नाही. सर्व मुलं काय करता येतं, मोबाईल हिरो झालेले आहेत सर्व. कोणालाही पुस्तकाविषयी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळं जे आज लहान मुलं आहेत, जे शिकणारे आहेत, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे बाबा वाचण्याची सवय तुम्ही वाढवा. जेवढं तुम्ही वाचन जास्त कराल तेवढं तुम्हाला नॉलेज भेटेल. आणि जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर नॉलेजशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर. त्यामुळं नॉलेज वाढवा, वाचण्याची सवय वाढवा. या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्की एक दिवस यशस्वी व्हाल. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही ज्या परिस्थितीत राहता, आज सध्या ट्रेंड काय आहे बाबा नांदेडला पुण्याला गेल्याशिवाय कोणी यशस्वी किंवा नोकरी लागत नाही असं वाटतं मुलांना. पण तसं काही नाही आहे. मी तुमच्यामध्ये राहून यश मिळवलेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही हार्डवर्क करा, कंटिन्यू सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळेल. एवढे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सुदाम सर. या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलात. सरांनी 2 गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगितल्या बघा. एक वाचन. सरांना सांगू इच्छितो की दुपारी विद्यार्थ्यांची जेवण झाल्यानंतर 1 तास आम्ही वाचन चळवळ चालवतो. आपल्याला ग्रामस्वराज्य फाउंडेशन तर्फे आपल्या शाळेला पुस्तके मिळालेत. त्या पुस्तकाचं वाचन आम्ही दुपारी 1 तास म्हणजे दररोज 1 तास या ठिकाणी आम्ही शाळेच्या या
आपल्या परिसरात घेतो आणि त्यानंतर इंग्रजीचं महत्व म्हणजे आपल्या मराठीचं महत्व सांगितलं त्यांनी. आजकाल बाहेर एक ट्रेंड चालू झालेला आहे की इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. आता सरांनी मला वाटते तलाठी मध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि मी असं ऐकलंय की त्यांच्याबद्दल त्यांनी एमपीएससीच्या सुद्धा 1-2-3 पोस्ट पण जवळजवळ गेलेच होते. म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलंय की एमपीएससीला 200 किंवा 400 प्रश्नांची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये फक्त वेटेज इंग्रजीला 25 मार्काचं आहे. म्हणजे बघा किती कमी महत्व आहे इंग्रजीला. मग आपण आपल्या बालवयामध्ये आपण आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे आणि खूप मोठे शिक्षण तज्ञ हेच सांगतात की कमीत कमी 5वी पर्यंत तरी आपण आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे. उगाच पहिल्यापासून बाळू झालेला आहे की इंग्रजी अवघड असते, इंग्रजी अवघड असते. मला तर असं वाटतं की आपली मराठी अवघड आहे. बाहेरच्या देशामध्ये इंग्रजी खूप अस्खलित बोलतात कारण ती त्यांची भाषा आहे, मातृभाषा आहे. त्यांना जर मराठीत बोला म्हणलं तर येईल का? नाही. आम्हाला 5वी पासून इंग्रजी होती पण आपण चांगल्या पद्धतीने इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन करू शकतो, बोलू शकतो. आणि या विद्यार्थ्यांना तर अक्षरशः मला वाटतं 3री पासून 4थ्या वयापासून इंग्रजी आहे. मग हे तर खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतात, इंग्रजी कधीही बोलू शकतात. मराठी शिकणं अवघड आहे पण इंग्रजी शिकणं सोपं आहे. म्हणून या ठिकाणी सुदाम सरांनी सांगितल्याप्रमाणे इंग्लिश स्कूलसाठी आपल्या गावातून तर विद्यार्थी कोणीही जात नाहीत. इथं छान पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून मराठीतूनच या ठिकाणी शिक्षण घेतात. आपली गावची शाळा ही पहिल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने अगोदरच्या शिक्षकांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. आम्ही या ठिकाणी मेहनत घेत आहेत गुणवत्तेवर. नुकतंच आपण 1-2 महिन्यापासून लोकवर्गणीच्या माध्यमातून काही कामं आपण सुरू केलेली आहेत. त्यामध्ये आपण फिल्टर दुरुस्ती केलंय. त्यानंतर शाळा आता आपली 24 तास शाळेमध्ये लाईट आहे, बाहेरच्या लाईटचा आपण संबंध ठेवलेला नाही. त्यानंतर छोट्या मोठ्या दुरुस्त्या आणि आता उद्यापासून आपल्याला लगेच शाळेची पेंटिंग कलर सुरुवात करायची आहे, म्हणजे पेंटिंग द्यायला सुरुवात करायची आहे. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे बघा लेख शिकवा अभियान अंतर्गत तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एक अभियान सुरू झालेलं आहे. दोन्ही अभियान एकच साथ सुरू आहेत, एकाच वेळी सुरू आहेत. तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये शाळेला काही निकष ठरवून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बक्षीस ठेवलेले आहेत शाळांना की प्रत्येक तालुक्यातून 3 शाळा काढल्या जातील आणि जिल्ह्यातून 3 शाळा काढल्या जातील. 3 क्रमांकाच्या शाळांना बक्षीस आहे. त्या दृष्टीनं आपण काय करणार आहे तर आपल्या सुद्धा शाळेचा आपण प्रयत्न चालू आहे की त्या बक्षिसापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल. त्याचे निकष आहेत, भरपूर निकष दिलेले आहेत. ते निकष आपण एक निकष आपण पूर्ण करून घेणार आहेत. तर आपण जे असे लोकवर्गणी केली होती, आपण काही शाळेसाठी आपण गावामधून देणगी गोळा केली होती. असे 52,000 रुपये आपल्याकडे जमा झाले होते. 52,000पैकी आतापर्यंत आपण 30,000 रुपये खर्च केलेले आहेत आणि 22,000 रुपये आपल्याकडे आज रोजी जमा आहेत. मग त्या बाकीच्या 30,000मध्ये आपण काय काम केलं, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठं फिल्टर, आपलं वॉटर फिल्टर दुरुस्त करून घेतलं, टाकी दुरुस्त करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बाथरूमचे जे नळ गेले होते सगळे ते नळ खराब झालेले नळ दुरुस्त करून घेतलेले आहेत आणि सोलरच्या 2 मोठ्या बॅटऱ्या आणून बसवलेल्या आहेत. 150 अँपिअरच्या 2 बॅटऱ्या आहेत. त्या बॅटरीचं बॅकअप चांगल्या पद्धतीने आहे. आपण दिवसभर जरी लाईट वापरली, दिवसभर आपला फॅन 2 ट्यूब, आपला माईक दिवसभर जरी चालला तरी आपल्याला तेवढं पुरेसं ठरतंय. आता पुढचं काम आहे आपल्याला रंगरंगोटी करणं. त्या रंगरंगोटीमध्ये आपल्याला बजेट जास्त लागणार आहे रंगरंगोटीला, कारण कलरला पैसे किती लागतात तुम्ही गावकऱ्यांनी आताच बघितलेलं आहे की आपल्या गावातलं मंदिर रंगवलेलं आहे. त्या मंदिराला किती कलर लागला आणि किती मजुरी लागली. तसं मग आपल्या शाळेचा एरिया सुद्धा मोठा आहे, शाळेचा परिसर मोठा आहे. एवढ्या शाळेला रंगवणं, नुसतंच रंगवणं नाही, याच्यामध्ये तर आपल्याला चार्ट काढावं लागतील, शैक्षणिक चार्ट काढावं लागतील, तक्ते काढावं लागतील. विद्यार्थ्यांना ज्याच्यातून शिकता येईल, माहिती होईल, त्याला जास्त खर्च लागणार आहे. तर माझी विनंती अशी आहे की काही लोक आपले शाळेची देणगी द्यायची राहिले होते, त्यांनी राहिलेल्या लोकांनी त्वरित देणगी आपल्या शाळेची प्राध्यापकाकडे जमा करावी. आणि जर बजेट कमी पडत असेल आपण तर त्याची आपण सोय करणार आहेत. एक सामाजिक सेवाभावी संस्था असो किंवा कोणती बँक असो, त्याच्यानंतर राजकीय पुढारी असो, नेते असो, आपण त्यांना पण विनंती करणार आहेत की आम्हाला जर काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावेत. आताच मागच्याच जनस्वराज्य फाउंडेशन तर्फे
आपल्या शाळेला बघा जुलैमध्ये 100 पुस्तकं त्यांनी 100 पुस्तकं आपल्याला भेट स्वरूपामध्ये दिलेली आहेत. इथे येऊन त्या सरांनी आणून दिले होते 100 गोष्टीची पुस्तके वाचण्यासाठी. कारण वाचन महावाचन चळवळ चालू आहे. त्या अंतर्गत दररोज विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये 1 तास आणि घरी 1 तास वाचणं गरजेचं आहे. वाचनाने माणसाचा बुद्धी सुधारते, त्याचा मेंदू सुधारतो आणि म्हणून दररोज वाचन केलं पाहिजे. तर यापुढील कार्यक्रमाची धूर आम्ही माननीय श्री सोनवणे सरांकडे देतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी संगीत खुर्ची, लंगडी, दोरीवरील उड्या, बेडूक उड्या, रनिंग, त्याच्यानंतर लिंबू चमचा, त्याच्यानंतर थैला रेस, त्याच्यानंतर 3 टांगी अशा पद्धतीच्या विविध स्पर्धा घेतल्या होत्या. आणि या सगळ्या स्पर्धाचं जर आपण बक्षीस काउंट केलं तर जवळपास 100 बक्षीस होतात. 100 बक्षिसासाठी आपण या ठिकाणी वाटप करणार नाहीत. आपण फक्त प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहेत आणि नंतर मग उद्या आम्ही हे सगळं बक्षीस वाटप करू. तर संगीत खुर्चीमध्ये इयत्ता पहिला नंबर आलेला आहे दत्तराज बिडकर. चला, नंबर 2 आदित्य मेकेवाड. इयत्ता 2 मध्ये पहिला नंबर आलेला आहे स्वरा जामोदेकर आणि नंबर 2 मुक्ता भोईनवाड. वर्ग 3 प्रथम क्रमांक सदाशिव पेंडलवाड आणि 2रा नंबर आहे तनुजा जामोदेकर. त्यानंतर वर्ग 5 मयुरी गडमड आणि प्रतिज्ञा बिडकर. त्याच्यानंतर रनिंग मध्ये वर्ग पहिली मधून आपण 3 नंबर काढलेले आहेत. पहिला नंबर आलेला आहे सार्थक मेकेवाड, 2रा नंबर दत्तराज बिडकर, नंबर 3 सिद्धार्थ मेकेवाड. मी उपाध्यक्ष आहे, यांना विनंती करतो की समोर यायचा. अध्यक्ष राम मेकेवाड, सदस्य
वर्ग दुसरी मधून मुक्ता बोईनवाड, श्रुती मेकरकर आणि राजनंदिनी पालटवाड. चला पुढे या. मेकरकर या. सदस्य कोण कोण आहेत या पुढे या. नावं माहित नाहीत आम्हाला, थोडं या पुढे या. अर्जुन मेकेवाड या पुढे या. बालाजी पालटवाड, बिडकर, यानंतर वर्ग तिसरी मधून सदाशिव पेंडलवाड 1 नंबर, सार्थक मेकरकर दुसरा आणि तनुजा जामुदेकर 3 नंबर. यानंतर वर्ग पाचवा. चौथा यासाठी आम्ही घेत नाहीत कारण चौथीला आपल्या इथं फक्त 2 मुली आहेत आणि त्याच्यापैकी एक मुलीचं स्थलांतर झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या त्या सुजाताला 5वी मध्येच आपण खेळवलेलं आहे. तर चौथी आणि 5वी मधून पहिला नंबर आलेला आहे श्रीनिवास घुमनवाड, त्यानंतर नंबर 2 ज्ञानेश्वर पालटवाड, नंबर 3 कुमार जामोदेकर. चला बिडकर आहेत वाटते कुमार या. सुदाम सर या. या की या. ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पुढे या. यानंतर लिंबू चमचा वर्ग पहिला दत्तराज बिडकर, नंबर दुसरा सिद्धार्थ मेकेवाड, नंबर 3 पूनम बोईनवाड. चला या पुढे या. दत्तराज या आता सलग या. वर्ग दुसरा राजनंदिनी दिवटेवाड, रंगनाथ मेकेवाड आणि श्रुती मेकरकर. चला थोडं थांबा. त्यानंतर वर्ग तिसरा सार्थक मेकरकर, कृष्णा मामिलवाड, भरत मेकेवाड. थोराजी मेकेवाड या पुढे या. वर्ग चौथी आणि 5वी गायत्री मेकेवाड, श्रीनिवास घुमनवाड आणि ज्ञानेश्वर पालटवाड. गायत्री आहे सर पहिली, नंबर दुसरा श्रीनिवास, नंबर 3 ज्ञानेश्वर पालटवाड.
आणखी बरेच बक्षीस राहिलेत. आणखी अर्धा तास लागतो आम्हाला. आम्ही उद्या वाटप करू. सर्वांना भेटतील बरं बक्षीस. मला माहित आहे तुम्हाला थोडस बोर व्हायलंय, कारण वेळ होत चालला सर्वांचा. वेळ हो ते आपण आता नंतर देऊ. काय करू आपण सगळं झाल्यानंतर हा त्याच्यानंतर पण आपण देऊन टाकू. आता एक थोडस महत्वाच्या विषयावर तुम्हाला एका बोलायचं होतं मला, की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा असं आपण म्हणतो ना. मग सर्वांगीण विकास काय असतो तर बोलू नका विद्यार्थी, बोलू नका कोणी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा असं आपण म्हणतो. तो सर्वांगीण विकास व्हावा म्हणजे काय असतं, त्याचा शारीरिक विकास व्हावं, मानसिक विकास व्हावं आणि बौद्धिक विकास व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांना काय खेळाची आवश्यकता असते. हा तर आम्हाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री शाळा सुधार योजना असो, त्या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे की मैदानाची आवश्यकता आहे. आपल्याला विद्यार्थ्यांना मैदान पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना गावामध्ये मैदानच नाही खेळण्यासाठी. हे काही मैदान होऊ शकत नाही. तर हे काय आता हे फक्त आपल्याला एक जागा आहे, थोडस अंगण आहे आपल्यासाठी, आपल्याला वागण्यासाठी वावरण्यासाठी. तर आपल्याला आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला गावकऱ्यांना विनंती आहे की आमच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी खेळाची मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी कुठे. सर्वांनी तुम्ही आज संध्याकाळी बसा, गावामध्ये बसा. तुमची जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा विषय काढा की बाबा मैदान कुठे देता येईल पोरांना खेळण्यासाठी, कोणती मैदानाची जागा आहे की जेणेकरून तिथे विद्यार्थी दररोज जातील त्या मैदानावर, शाळेच्या टाइम मध्ये जातील, शाळेच्या व्यतिरिक्त जातील, खेळतील, बागडतील, खूप खेळतील. तर त्यांच्या शरीराचा विकास होणार आहे. ते मोठे खेळाडू बनतील, महान खेळाडू बनतील. तुम्ही सचिन तेंडुलकरचं नाव ऐकलेलं आहे. सचिन तेंडुलकरचं कशाच्या जोरावर बनला तेवढा मोठा महान खेळाडू, कशाच्या खेळाच्या जोरावर बनला ना, खेळण्यामधूनच बनला. सायना नेहवाल असो, कुस्तीपटू असो, बरेच खेळाडू बनलेले आहेत, ते खेळाच्या जोरावर बसलेले आहेत. तर म्हणून म्हणतो तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला एक शाळेसाठी खेळाचं मैदान उपलब्ध करून द्या. जागा कुठं होती का विचार उपलब्ध करून द्या. सर्व गाव कमिटीने एकत्र बसा, सर्वांनी एकत्र बसून ठरवा की शाळेला जागा आपल्याला कुठं देता येईल. ठीक आहे. यानंतर मी सोनवणे सरांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गावचे राजेश मेकेवाड यांनी आपल्या या सर्व कार्यक्रमाचं सुंदर असं रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याबद्दल आमच्या शाळेतर्फे आम्ही मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आता यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ घेणार आहेत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभागी आहेत त्यांनी पुढे यायचे.
काढेबाई नाव घ्या. नाही बाई मला लाज वाटते. नाव घ्यायला काय लाजायचं, घ्या ना. बरं बरं घेते. खोक्यात होता केक, रामराव पाटलाची लेक. टोंपेबाई नाव घ्या. लाज वाटते मला, लाज वाटते. लाज वाटायचं काय नाव घ्यायला. केंद्र 32 केंद्र माझ्या पदात पडले काळे उंदर. आगलेबाई नाव घ्या. नाही बाई मला लाज वाटते. नाव घ्यायला काय लाजायचं, घ्या ना. बादलीत होता फेस, माझ्या यांच्या डोक्याला नाही एकही केस. पंक्चरबाई नाव घ्या. पंक्चरबाई नाही बाई नाव घ्यायला काय लाजायचं, घ्या ना. पिठलं केलं, डाळ टाकून त्यात टाकलं खोबर किसून, ते गेले रुसून तर मीच खाली चाटून पुसून. अगलेबाई नाव घ्या. नाही बाई मला नाव घ्यायला काय लाजायचं, घ्या ना. देवळीत पिटलं आमचे सकाळी उठले तर त्यांचं देवतरच पिटलं. गाडगेबाई नाव घ्या. नाही बाई मला लाज वाटते. नाव घ्यायला काय लाजायचंय, घ्या ना. पानावर लावलाय चुना, कात आमच्या यांच्या राहील एकही दात. नाही बाई मला तर लाज वाटते. मुंबईहून येताना पहिली बस सुटली. आमची आणि यांची वाटतच पॅन्ट फाटली. देवळीत गो माझं लग्नच झालं नाही. नाव कोणाचं घेऊ. घरात चुलीवर तवा रवा, रंगणातला इथं चावला काय करू द्या देवा. आमच्या वावरात पेरला होता लसूण. आमची मी गेली लसूण तर तिला आणलं गाडीवर बसून. साखरेचं पोत उंदरानं सवलं. माझ्या मेलीनं मला पावडर आणून घुसलं.
स्वामीच्या चक्रधर स्वामीच्या मंदिराला सोन्याची ईट प्लीज ना मामी तुम्ही शेंबूट काढा की नीट छान विनोदी कार्यक्रम होता हा, अतिशय छान. यानंतर आपण अशाच पद्धतीचा छोटा कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न करत आहोत. आता मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण आलात, कार्यक्रमाला हजेरी लावली, उपस्थित राहिलात, सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. असेच येत राहा, असेच आम्हाला सहकार्य करत राहा. सर्वांचे जाहीर आभार, धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आम्हाला बघता येते कार्यक्रम उलट खूप छान आहे. आपल्याला नंतर कधी कोणतं चॅनल आहे?